तर आज दोन मेळावे वर्धापन दिनाचे होणार आहेत। तर आपण थेट आधी जाऊयात षण्मुखानंदमध्ये। कृष्णा सोनारवडकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, षण्मुखानंदमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार आहे। किती म्हणजे काय नेमकी तयारी करण्यात आली आहे? आजची एक हे आहे की ठाकरेंसाठी एक मोठा धक्का आहे की 6 खासदार फुटणं, म्हणजे शिवसेना दुसऱ्यांदा फुटलेली आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे विशेष लक्ष असेल। निखिल, आपण पाहतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जो वर्धापन दिन सायंच्या षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे, त्याची तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल। सुरुवातीला काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर फक्त 3 भाषणं आजच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये होणार असल्याची माहिती मिळते, ज्यामध्ये सुरुवातीला नितीन बानगुडे पाटील बोलतील, त्यानंतर संजय राऊत बोलतील आणि शेवटचं भाषण हे उद्धव ठाकरे यांचं भाषण असेल। मात्र संपूर्ण महाराष्ट्राला उद्धव ठाकरे आजच्या वर्धापन दिनाच्या या भाषणामध्ये नेमकं काय बोलतील याची उत्सुकता आहे, कारण ऑपरेशन टायगरची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार हे शिंदे गटामध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत आणि हे सगळं घडत असताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून नेमकी त्यांची भूमिका काय किंवा ते काय बोलतात याची देखील उत्सुकता आहे। सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे गटाच्या संताप आहे, ते त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया देत आहेत। मात्र या सगळ्या मेळाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे काय कार्यकर्त्यांशी संवाद साधतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतो या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जो काही स्टेज इथं उभारण्यात आलेला आहे, त्याची आपण यावर्षीची या वर्धापन दिनाची टॅगलाईन जर बघितली तर वारसा विचारांचा हिरक महोत्सव शिवसेनेचा, अशा पद्धतीच्या या टॅगलाईनच्या नावाखाली हा सगळा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडतो आहे। दुसऱ्या बाजूला प्रबोधन ठाकरे, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे, आंबेडकरांचा, त्याचबरोबर मीनाताई ठाकरेंची प्रतिमा सुद्धा स्टेजवरती लावण्यात आलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा स्टेजच्या उजव्या बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये सुरू होतोय। मात्र शेवटच्या या वर्धापन दिनाच्या जे शेवटचं भाषण असणार आहे ते उद्धव ठाकरेंचं भाषण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण ऑपरेशन टायगरमध्ये या शिंदे गटामध्ये एकूण 6 खासदार ठाकरे गटाचे जात आहेत आणि अशा वेळेला पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे नेमका काय विचार करतायत किंवा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते काय नेमकं बोलतायत याची उत्सुकता सगळ्यांनाच असणार आहे आणि त्यामुळे कार्यकर्ते जे मोठ्या संख्येनं हळूहळू या सगळ्या कार्यक्रमासाठी जमतायत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। मात्र स्टेजवरची दृश्य आपण पाहतोय, यंदाचा हा हिरक महोत्सव शिवसेनेचा जो आहे तो साजरा होत असताना अशा पद्धतीनं ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे 6 खासदार हे फोडण्यात आलेले आहेत आणि अशा वेळेला आता शिवसेना ठाकरे गट या अशा मनस्थितीतून जात असताना किंवा परिस्थितीतून जात असताना उद्धव ठाकरे यांचं भाषण अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे त्या भाषणामध्ये ते कशा पद्धतीनं संवाद साधतात, कार्यकर्त्यांशी काय बोलतात आणि या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती ते काय भूमिका मांडतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। आता सध्या या कार्यक्रमाची अंतिम तयारी सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। जवळपास 6-7च्या दरम्यान उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल, त्यामुळे नक्कीच कृष्णा तुमच्याकडे येऊ। थेट आपण नेस्कोमध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी शिंदेचा मेळावा होणार आहे। अक्षय मंकडी तिथे आहेत। अक्षय, काय विशेष यावेळेला जाणवतंय? कारण ठाकरेंचे फुटलेले 6 खासदार हे शिंदेच्या शिवसेनेच्या मंचावर आज येणार का याकडे लक्ष असेल। नक्कीच निखिला, खरं तर आज शिंदेच्या शिवसेनेचा हा संपूर्ण मेळावा जो आहे तो गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होताना पाहायला मिळतोय आणि या सगळ्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याच्या निमित्ताने खरं तर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळतोय। नेस्को सेंटरच्या आपण प्रवेशद्वारावरती आहोत, ज्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते संपूर्ण या ठिकाणाहून एंट्री घेत असतात। या ठिकाणी पोलिसांची कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला असल्याचं पाहायला मिळतोय। प्रत्येकाची कसून चौकशी या ठिकाणी होते आणि जे कोणी पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील ज्यांनी काळ्या कलरचा शर्ट आणि काळ्या कलरचा टी शर्ट घातलेला आहे अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी आतमध्ये येण्यास प्रवेशबंदी दिलेली असल्याचं पाहायला मिळतंय। ऑपरेशन टायगर सध्या शिंदेच्या शिवसेनेकडनं राबवलं जात आहे आणि या ऑपरेशन टायगर अंतर्गत 6 खासदार जे आहेत ते देखील या सगळ्या फुटलेले आहेत आणि ठाकरेंचे खासदार फुटलेले आहेत आणि त्या अनुषंगाने खरं तर एक असंतोष जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आहे आणि त्या असंतोषामुळेच खरं तर मुंबई पोलिसांनी ही संपूर्ण खबरदारी बाळगलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या सगळ्या झोनचे जे उपायुक्त आहेत त्यांनी काल देखील एक पत्रक काढून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात येईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगाने हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये या ठिकाणी ठेवलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या सगळ्या मेळाव्याला आता राज्यभरातून पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि खरं तर या सगळ्या शिंदेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याची टॅगलाईन आहे, जनात
जनात शिवसेना मनात शिवसेना अशा पद्धतीची संपूर्ण टॅगलाईन या ठिकाणी ठेवण्यात आलेली आणि जवळपास 11,500 खुर्च्या ज्या आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। आपल्यासोबत कुणाल सरमळकर आहेत जे या बँड्राचे विभाग प्रमुख आहेत। कशा पद्धतीने आजचा हा संपूर्ण मेळावा असणार आणि किती ऊर्जा आहे या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने? आजचा 60वा वर्धापन दिवस आहे आणि सगळे शिवसैनिक आणि सगळे पदाधिकारी एकदम जोशात आहे। तुम्ही सगळे वातावरण बघतायत मुंबईचं, सगळीकडे भगवा झालेला आहे। खरं तर संपूर्ण नक्कीच. हा संपूर्ण वर्धापन धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल। तर 2 वर्धापन मेळावे होणार आहेत यावर आपलं लक्ष असेलच।